नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपला भाग चाललाय 320वा, सुमिरन का अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 37 ते 40. प्रथम आपण 37वा दोहा ऐकूयात. आशा करिये राम की अवरे आस निराश, नरके परहिते मानई जो हरि नाम उदास. आशा करिये राम की अवरे आस निराश, नरके परहिते मानई जो हरि नाम उदास. अर्थ ऐकूयात दोह्याचा. कबीर म्हणतात की आपण राम नामाचीच आशा केली पाहिजे. त्या व्यतिरिक्त सर्व आशा निराशेत परिणत होतात. जे हरीचं नामस्मरण करत नाही ते नरकातच गेले असं समजा. कबीर सांगतात की नाम हेच जीवनाचं अंग बनलं पाहिजे. केवळ नामाचीच इच्छा मनात बाळगली पाहिजे. परंतु मनुष्य नामाची इच्छा सोडून इतर सांसारिक गोष्टींचीच आशा धरतो. त्याला धन, स्त्री, मुलं, बाळं, मान मरातब, ऐश्वर्य, प्रसिद्धी इत्यादी अनेक गोष्टी हव्या असतात. अर्थातच त्या त्याच्या सर्व इच्छा कधीही पूर्ण होत नाहीत किंवा पूर्ण झाल्या तरी नश्वर असतात. त्यामुळे अंती निराशाच पदरी पडते. नाम हे एक असं रसायन आहे की त्यामुळे ईश्वर प्राप्त होऊ शकतो. मनुष्याला सार आणि असार काय आहे ते कळू लागतं. तो योग्य दिशेने प्रयत्नही करतो. अयोग्य रीतीने केलेले प्रयत्न कधीही सफलता प्राप्त करून देत नाहीत. आणि म्हणूनच कबीर रामनामाचा उपदेश करत आहेत. जे रामनाम घेत नाहीत ते अधोगतीलाच जातात. तेव्हा मनुष्य जन्म मिळालेला आहे तर तो सत्कारणीच लावला पाहिजे. आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. आशा धरी रामाची केवळ, नामी ठेव विश्वास, नरके पडतील सांगतो जे राम नामी उदास. आशा धरी रामाची केवळ, नामी ठेव विश्वास, नरके पडतील सांगतो जे राम नामी उदास. पुढचा दोहा ऐकूयात 38वा. कबीर राम न छोड़िए, तनु धनु जाए तो जाओ, चरण कमल चित बेधिया, राम ही नाम समाओ. कबीर राम न छोड़िए, तनु धनु जाए तो जाओ, चरण कमल चित बेधिया, राम ही नाम समाओ. अर्थ ऐकूयात दोह्याचा. कबीर म्हणतात की राम नामाचं स्मरण करण्याचं सोडू नका. वेळ प्रसंगी हे शरीर आणि धन नाहीसं झालं तरीही चालेल. भगवंतांच्या चरण कमलात मन लावा. रामच नामात सामावलेला आहे. कबीर अगदी पोट तिडकीने नामाचा उपदेश करत आहेत. मनुष्य आपल्या शरीराची काळजी घेतो, धन मिळवून सुखी होण्याचा प्रयत्न करतो. परंतु तन आणि धन हे नाशिवंत आहे. आज ना उद्या त्याचा क्षय होणारच आहे. मग मनुष्याने जन्माला येऊन सुखाची प्राप्ती करायची, ती अक्षय सुखाची नको का करायला? पण तो भोगात इतका आसक्त होऊन राहतो की एक दिवस काल समोर येऊन उभा ठाकतो. मनुष्य जन्म मिळूनही सार्थकी लावत नाही. मनुष्य जन्म सार्थकी लावायचा जर असेल तर त्याने याच जन्मात ईश्वर प्राप्ती करून घेतली पाहिजे. ती ईश्वर प्राप्ती नामानेच साध्य होते. नाम किती घ्यावं याला सीमा नाहीये. जीवात जीव आहे तोपर्यंत नाम घेत राहावं. कारण अंतकाळी ज्याचं स्मरण असेल
त्यानुसारच पुढील गती प्राप्त होते. अंतकाळ केव्हा येईल याचा नेमही नाही, म्हणून सतत स्मरण हाच त्यासाठी उपाय आहे. आपण आता या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. तन धन जाईल जाऊ दे, नको तू सोडू ना. पादपद्मी मन लाव तू, असे नामातच राहा. तन धन जाईल जाऊ दे, नको तू सोडू ना. पादपद्मी मन लाव तू, असे नामातच राहा. 39वा दोहा ऐकूयात. राम कहे ताजे खिजे, कोढ़ी भय गली जाही. सुकर होई करियो तरे, नाक बुडंते खाही. राम कहे ताजे खिजे, कोढ़ी भय गली जाही. सुकर होई करियो तरे, नाक बुडंते खाही. खिजाई म्हणजे लाजतो. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जे रामनाम घेताना लाजतात ते महारोगी होऊन त्यांचे अवयव झडून जातील. ते डुकराच्या रूपात जन्म घेऊन नाक नेहमीच घाणीत बुडवून राहतील. नाम जीवाला तरून जायला आधार आहे, नाहीतर मनुष्य आपल्या कर्मांप्रमाणे या भवसागरात पुन्हा पुन्हा जन्माला येतच असतो आणि भोग भोगतच राहतो. पुढचा जन्म मानव योनीत मिळेल याची खात्री पण नाही. मानव योनीत जन्म मिळून निरोगी शरीर मिळेल कशावरून? आणि डुकरासारख्या तिर्यक योनीत जन्म मिळाला तर उद्धाराची आशा तरी कुठून? म्हणून कबीर सावध करतायत की मानवाचा जन्म मिळालेला आहे, शरीर निर्व्यंग आहे, तर नाम साधना करा, म्हणजेच भवपार होता येईल. भगवंत भवपार करण्यासाठी नामाची होडी सजवून वाट पाहत आहे. नाम घेतलं नाही तर पुढचा जन्म डुकराचा किंवा महारोग्याचाच मिळेल असं सांगून कबीर घाबरवत आहे असं वाटून जातं. पण कबीरांचा इथे घाबरवण्याचा उद्देश नाहीये. समाजात सर्व काळामध्ये रामनामाचा द्वेष करणारे, रामनाम घेणाऱ्याला तुच्छ लेखणारे लोक असतातच असतात. ते याच काळात नाही तर कबीरांच्या काळातही होते. असे लोक समाजाची घडी विस्कळीत करून टाकतात आणि अशा लोकांवर कबीरांनी प्रहारच केलेला आहे. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. नाम घेता जो लाजे, तो कोढी होईल. वराह होऊनी घाणी मध्ये, लोळत तो राहील. नाम घेता जो लाजे, तो कोढी होईल. वराह होऊनी घाणी मध्ये, लोळत तो राहील. पुढचा दोहा ऐकूयात. 40वा. कबीर सोई मुख धनी है, ज्या मुख कहिए रामू. देही किसके बापुरे, पवित्र होए गोग्रामू. कबीर सोई मुख धनी है, ज्या मुख कहिए रामू. देही किसके बापुरे, पवित्र होए गोग्रामू. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की ज्या मुखाने राम नामाचं उच्चारण होतं ते मुख धन्य आहे. देह कोणताही का असेना, पण राम नामाच्या उच्चाराने गाव पवित्रच होईल. कबीरांनी सर्व जातीपातींना तिलांजली दिली आहे.
भक्त ही एकच जात आहे. जो मनुष्य मुखाने रामनाम घेतो, मग तो कोणत्याही जातीचा का असेना, तो भक्तच आहे. तो कोणत्याही जातीत का जन्माला आलेला असेना, तरीही रामनामाने त्याला पावित्र्य मिळालेलं आहे. नाम घेणारा नामी, त्याचं जीवन धन्य आहे, कारण तो मुखाने सतत नामोच्चार करत असतो. नामाने सर्व शरीरच पवित्र होतं. त्याच्या संगतीत जे जे येतील तेही नामसाधनेलाच लागतात. असे सर्वच लोक जर नाम घ्यायला लागतील तर सर्व गावच पवित्र होईल. थोडक्यात म्हणजे रामनाम घेणारा मनुष्य स्वतःही तरतो आणि इतरांनाही तारतो, आणि म्हणूनच कबीर त्याला सर्वश्रेष्ठ मानतात. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबर आजचा भाग आपण इथेच संपवूयात. धन्य ते मुख ज्या मुखाने नामोच्चारण होई, देहाचे मी काय सांगू रे, गाव पवित्र ते होई. धन्य ते मुख ज्या मुखाने नामोच्चारण होई, देहाचे मी काय सांगू रे, गाव पवित्र ते होई.